बोलाने 10 रुपये. कोथिंबीर 10 रुपयाला जुरी. शेडगे मामा घेऊन आले सकाळी सकाळी आमच्या पूजा करताय वाशीच्या बस स्थानकावर. किसने चायत खावाला बिस्किटची पुरण येत आहे का. 10 रुपये. नीलम देवाचं तांबे घेऊन चाललंय सकाळीच. आणि अशी मोठी मोठी डंपरा धावतात सकाळीच. जांब डगर घेऊन वलडा वरेल गावात ना आल्यात, बाजूच्याच गावात ना कोथिंबीर घेऊन वेगवेगळ्या प्रकारची भाजी किंवा फुला घेऊन पण येतात. यांचं मला आहात ना भाजीपाल्याचं. आणि आम्ही सकाळीच निघाल्यावर सुकाम हवरा आणि कालवा घेऊन. इथे काही कालवात. तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर आल्या गणेशनगर गावात सुकाम हवरा आणि कालवा घेऊन. सुकाम हवरा देखा सुकाट, बग्यो, आंबारी, माकल्यो, बोंबील आणि मासं सुकाट हवरा सगळा सुकाम हवरा घेऊन आम्ही आयल्या. आणि आई गेली आता गणेशनगर गावात इकावला. सो थंडीचे दिवस चालू आहेत. मस्तपैकी गरम स्वेटर घेतले आणि इकडची पक्ष्यांचा आवाज येते, इकडची कोंबडा आळवतात त्यांचा आवाज येते. आणि सकाळचं मस्त कौला ऊन पण सोडलंय. सो मस्त वाटतंय. तर असो, आज पण नेहमीप्रमाणे आम्ही फिरणार आहोत कोकणातील सुंदर गाव. सध्या थंडीतला वातावरण दिसेल व्हिडिओत ना, की वातावरण वेगळं असेल आजचा, तर आपण मी दाखवायचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. आता सालेवाल्या पोरांची मस्ती चालू आहे. आज मस्तपैकी संकष्टी आहे. सो संकष्टी निमित्ताने त्यांची सकाळची शाळा भरली. गावची मस्त छोटीशी शाळा आणि एकदम कमी विद्यार्थी पण भरपूर मजा करतात. हे बाय मस्त केलते. हाय बकरे खेळते मस्त थंडीत ना. तू शाळेत नाही जात कधी? या पोरांची सकाळची आहे ती. हायस्कूल 10 वाजता आहे. खातोय भाव मच्छी खातोय तर मावशीला ओळख देतोय ना बाबा. आता मोरेल डोकला मोठा ना तर बरे आहेत ना? नाही सुकी वली कुठली वली येते. याची कावला बदलायची आहेत वाटतं काय वास. इकडे मस्त पाखरा उडतायत. सकाळचा व्यायाम करतोस. काय चाललंय? शेपटी हलतीच पाहिजे नाही. मावशी काय करते हो? मस्त एकदम बारक्यो चिमणे उडतात. आणि काय काय ते वायर येऊन बसतात देखा.
काय शेण काढता? हो. त्या घरातला कोण असेल दुसरा तुझा भाऊ होता ना मोठा? हा मोठा भाऊ होता मला. हे मी एक दिवशी बायबरोबर गेलो होतो. तेव्हा काही एसटी भरून यायची आपल्या गावात ना. मग भरून यायची म्हणजे आम्हाला जागाच नाही मिळायची मधगावला. वाशीवर नाही एवढी भरून यायची. आता कमी झाली लोकांना. कोणी वाड्यात लोक जास्त आहेत ना. शेण कशासाठी? हे दारी भाजायला. हा दार भाजा. तुम्ही काय लोक शेती नाही करत पूर्वी करायची लोक तुमची शेती. आमची कोली लोक पण करायची ना. मग काम करायची. आमची पण पाबळ्याची ही पाबळ्यात किती शेती होती. वापरायला अजूनपर्यंत होती. आता विकली झालं पैसा मिळाला लोकांना. बाहेर रोड झाला. सगळी विकून चालली मुंबईला. मुंबईला काय आहे रे? मुंबईला बेकार परिस्थिती आहे आता हल्ली. आम्ही म्हणजे मुंबई सोडून आलो लवकरच. काय बोलता? मग तुम्ही पण मुंबईला होता? मग मुंबईला होतो. मग काय पोरं झाली ना तिथपासून सोडलं. मामा भारण यायला आलं. ही गणेशनगरमध्ये लावलेली झाडा. मस्तपैकी पोराई सकाळचं पाणी घातला आणि आता शाला भरलंय. हे सुट्टीचे पिशवी ठेवल्यात होतं. हे देखा हे विद्यार्थी आहेत ना कासेकुलवरून गणेशनगरच्या शाळेत येतात. कारण कासेकुलला कोणीच विद्यार्थी नाही ना, सो ती शाळा बंद असतं. आणि ही वटी पण मस्त सारवलेली आहे. बंद घर आहे. त्या वटीवर मी बैसते आता भाकरी खावला. नेहमीप्रमाणे उपवास आहे संकष्टी. सोयाबीन आणलंय. संकष्टीच्या दिवशी जो निरंकार उपवास धरतात ना एकदम उपाशी राहून, तो काय म्हणा जमते नाही. सो आपलं खाऊन पिऊन उपवास असतं. व्हेज खावायचा पण खावायचा. मामा कुठे निघालो? ना हो. कंकुत्या जेवण कुणाला? लग्नाच्या कंकुत्या. कणकुत्र्या पत्रिका बोलतात ना. पत्रिका पण बोलतात का? हो काय? हा मला नाही माहिती होतं. आहे ना. मग कुठं गणेशनगरला चाललो काय? वाटाय चालत जाणार. गाडी बिडीची काय व्यवस्था नसते. तर आम्ही आलो होतो कासेखोल गावात. मी आता सुका मोहरा घेऊन झाला आहे इकवला. बारीक वागतो खपले. मंदीला पण आहात. मासून जाणतो काही सुसत पण नाही. परत कुप मासे पण आहात. तिकावचं अजून बरंच तिकावचं. आईला आहे ना आमच्या सगळं हिशोब एकदम तोंडपात असतं. काही लिहिलेलं नसतं. आमची आई लहानपणापासून अशी विकावला फिरते गावोगावी. म्हणजे समजून जावं की आईची सवय काय असेल. लहानपणापासून आईशी भावरा विकावलं जाते. तिची एकदम सवयीच हॅबिटूट झाली. म्हणजे ज्या दिवशी आई इकावलं नाही जाते ना, म्हणजे एकाच दिवस ठीक आहे, पण अशी जास्त दिवस जर घरात जात असतील ना तर आई भरपूर कंटाळते. म्हणजे तुम्ही समजून गेले शिव.
लहानपणीपासून विकते म्हणजे. आणि आई खुश असते शिकावला येतं ना गावोगावी. तर आपण तुम्ही देखा तशी बरेचसे कमेंट येतात की आई छान हसते, आई नेहमी हसत असते. आई खुश असते शिकावला येतं ना. तर त्यामुळे मी पण असं मुद्दाम येतं मग आईच्या सोबत शिकावलं. मला पण बरं वाटतं आणि व्हिडिओ बनवायला पण. आणि ते तुम्हाला व्हिडिओ पण ते आवडतात भरपूर. सो व्हिडिओ बनवायला आणखीन भारी वाटतं मला. सो तुम्हाला थँक्यू. ऐसाच व्हिडिओ देखत रे. तर आता आम्ही आले आहो चोरवली गावात. कासेकोल गावात ना लगेच चोरवलीला आलो, कारण कासेकोलला कोण माणसाच नाही भेटली जास्त, सगळी गेली कामावर. आणि चोरवलीच्या बस स्थानकावर एक टेम्पो लागलाय. आज पण भात चाललंय दलावला पेनगावला, मानगाव पेनगाव. पेट्रोल आहे का डिझेल? तेच बोलताय. कुठे पेनलाच चाललंय ना भात? पेन मॅक्झिमो फोनची रिंगटॉन. कोबा करते हो काय? साडे 10 वाजलं. आजी बसल्यात उन्हात. कालवा खाऊन कंटाळली. सध्या गावाला घरांची कामं चालू आहेत. घर बांधकाम, छोटी छोटी घडा तोडून मोठी मोठी घरं बांधली जातात. आहेत ना चोरवलीची बौद्धवाडी आणि राजीवशाला किती मस्त दिसते. ही पुढे आहे ती राजीवशाला आहे आणि पाठीमागा पूर्ण बौद्धवाडीतली घरात. भाताचा टेम्पो मॅक्झिमो गेल्यावर देखा किती आता शांतता झाली. बहुतेक लोक तर शहरात रेवायला असतात, पण गावात जी लोक राहतात ती पण एकदा का 9 वाजलं की सगळे आपापल्या कामाला निघतात. कोण शेतावर जातं, कोण मजुरीवर जातं. घराची कामं चालू असतील त्या मजुरीवर, किंवा कोणचं काम हाताशी भेटेल ना तर करावं जा आणि पोट भरावचा. ह्यांची लोक आसपासचे आहे ना मोस्टली तर एरो विलेज आहे पनेली गावाच्या जवळ, तिथं पण बहुतेक लोक जातात मजुरीने कामं करावला. त्या पनेली गावातली तर बरीच जातात, इकडची पण काही लोक जातात. आणि आजूबाजूला काही फार्म हाऊस वगैरे आहेत, तिथनं पण कामाला आहेत लोक. ऐसा सगळा गावच्या लोकांचा चाललंय सध्या. आता शेतीची कामं संपल्यावर काही ठिकाणी कनिंगडांची शेती केली जातं, वालाची शेती केली जातं. या गावाला तरी नाही केलंय. इकडे पुढे देखावला भेटली तर आपल्याला देखाव भेटू शकते. तर आता फक्त एक डिश भरून सुकाट राहिलाय. मास आणि मासं एक पण नाही खपलो सकाळचं आल्यापासून. एक गेले कुपो मासो मास एक घेतलो काय कुणी. आता फुलानं तुकावलं होती. हा आत्ताच घेतलं चोरावल्या. रगात लागली आणि येत माकल्यात आ माकल्यो आलू येत
वाकटे आहात ते थोडेसे तरी ही मासे सुकट वाकटे पटापट खपल्यो आणि मासे सुकट टाकत ही मासे सुकट आहे आणि ते काही मंदिरात त्याच्या बाजूला बोंबील पण आहे हे वाले बोंबील बाबा आणि एक कालवांचं टोप आहे आणि आम्ही आता आल्या चोरवलीच्या बौद्धवाडीत माणसात का माणसात नाही काढल्या तर नाव माणसात काढल्या हो हो तुझ्या सकट का माझ्या सकट काढल्या हो नाही काय दिलेली याच्यावर बारीक होती बाळाला बोलते ठेली हाय तुझी मागच्या इकडं पण ताच ना तिकडं पण ताच आहे कुणीकडे पण जातात खूप मस्त आहे बारीक मासा का नाही बारीक ते हे कोण आहे खाता बाई नाही कशाला नाकाला जिबला आहेत तर खाल्लंच नाही अजून मुंबईला जाण तेव्हा घेऊन जाते मागं दिलं तर नीट काढ पहिला 100 रुपये नाही बा इतकी नाही होणार एक माणसाला भगवानचा पोरगा तुला माहिती आहे ना एक घासाचा चुचली सगळेच नाही 500 रुपये दिले हो बा मग आता कसे म्हणजे काय बघू ती किती आहे तुझे 500 बोलू का आई बोलतेस ना तुझंच तुला कळत ना माझा मनात नाही हो 5 वाटे करून दाखवू काय तर तू 100 वाटा करशील असं असं हो नाही होई घेऊ जोडीला हो नको नीट बोल ना काय 500 माय आयो गो डोलो गो आयो घात नाही हात तर जाणारच नाही वरती चल मग तो काय 100 रुपयाने बरोबर बोलत 300 रुपये काय कमी बोला वरती टाक 100 रुपये अगं 300 बोला ना सगळ्यांचं हो ठीक. आयो 200 वरती मेजर करतो तुला खावा 200 वरती हात नाही खात नाही एवढी 100 रुपये 700 रुपये नेलं एवढ्यात कालवांचं घे नाही पाटील मामा बरं 50 घ्या आणखी चल मग ते घेते तुला हवी मग दिसते 500 रुपये कालवा 300 रुपये दिले काही नाही धंदो काही नाही ना धंदो काही नाही धंदो काही नाही धंदो हा येईल ना ते सगळी कालवा हाते येऊन खपली ही वांगी कोण दिली या माकल्या सेम हाकल्या घ्यायच्या होत्या का काय वांगी आणि शेंगा शेंगा दिली 150 रुपये पाव जाम रेखा बाई भावरा भाव आमच्या घरात नाही ना 5 साली मान दिली तो हा नाही का रस्सा काय होतो भाजी मातीचा होतो फक्त ल्यापा आवडतात या कोणी ह्या घेत आहेत अंदिली कोण घेत आई आहे घेतात तुला काय पाणी बिनी नको पियाला चाय पण नाही घेत ना पाणी पण नाही उपास आणतो ना बाबा संध्याकाळी लाडू बिरू बनवायचं आरती वगैरे करायची देवाची मी नाही तेवढा असा उपाशी राहत खातो पण व्हेज खातो नॉन व्हेज नाही फक्त काय आपल्या अजून चांगल्या लागतात काय चटणी लावायची लसणीची ना ते भाजायची ना मग त्याला चटणी लावायची उपास नसतो तर तुला बोललं मग ते आता दिली असते बनवून भाजून भाकरी काय बोललेली चाल हो आता जातो गायमुकास होतं ना एवढ्या शिंगे ते किती झाले शेकटाच्या फुल भरलंय पण अजून कोवले आहात तर आता आल्या गायमुख गावात पण हे गायमुख इथं मस्तपैकी दुकानात रतेले आहेत मी काय मला काय समजते त्यांना
सक्षम अन्नाला फुटबॉल हाय हाय जेरी करा अण्णा अण्णाला जेरी जेरी हम्म. आता जेवायचं सक्षम कनिंग ना झाली काय तुमच्या शेतात झाली बोला झाली सांग अण्णाला हम्म. आता तू दुसरी पण खायला जेव्हा आणले यांच्याबरोबर आईने मस्त गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो घरा. या व्हिडिओत आता आवराच.